कोपरगाव तालुक्यातील वेस सोयगाव साठवण तलाव हा वेस सोयगाव परिसरातील शेतीला बळ देणारा महत्वाकांक्षी जलसंधारण प्रकल्प असून हा बंधारा परिसरातील शेतकऱ्यांना वरदान ठरेल असं प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केलं। वेस सोयगाव येथे 10 कोटी रुपये निधीतून होणाऱ्या रूपांतरित साठवण तलावाचं भूमिपूजन आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते असंख्य नागरिकांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात पार पडलं। यावेळी ते बोलत होते। आमदार काळे पुढे म्हणाले की परिसरातील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून शासनाच्या जलसंधारण खात्याकडून सुमारे 10 कोटी रुपये निधी मंजूर करून आणला। साठवण तलाव प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर खोलीकरणाचं काम पूर्ण होऊन साठवण तलावाची उंची साधारणपणे 2 मीटरनं वाढणार असल्यामुळे साठवण क्षमता वाढेल। यामुळे शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्यासाठी अधिक प्रमाणात पाणी उपलब्ध होणार असून याचा थेट लाभ शेतकरी वर्गाला मिळणार आहे। मोठ्या प्रमाणात वाहून जाणाऱ्या पावसाचं पाणी साठवून ठेवता येईल, त्यामुळे भूजल पातळीत वाढ होऊन त्याचा फायदा शेती सिंचनासाठी होणार असून उन्हाळ्यातील पाणी टंचाई कमी करण्यासाठी मदत होणार आहे। विशेषतः सोयगाव आणि परिसरातील शेतकऱ्यांना या साठवण तलावाचा मोठा फायदा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं। वेस सोयगाव रूपांतरीय साठवण तलाव या कामाचं भूमिपूजन संपन्न झालेलं आहे। या माध्यमातून हा जो तलाव आहे बरेच वर्ष 50 वर्षापासून हा तलाव या ठिकाणी अस्तित्वात आहे आणि याचं लिकेज काढून याची साठवण क्षमता वाढवण्याचं काम या माध्यमातून होणार आहे आणि या सर्व परिसरातील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे आणि अतिशय महत्त्वाचं काम या ठिकाणी होतं आहे। असेच इतरही पाझर तलाव साठवण तलाव या परिसरामध्ये आहे। या पद्धतीने याचेही कामं आपल्याला पुढच्या काळामध्ये करायचे आहे, जेणेकरून जास्त प्रमाणामध्ये पाणी जे काही पावसाळ्यामध्ये येतं याचं साठवण होऊन जास्त काळ हे पाणी टिकेल आणि शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल। अशा पद्धतीचे कामं आपण हाती घेणार आहोत। तर या सर्व कामांसाठी जो काही निधी लागलेला आहे राज्य शासनाच्या माध्यमातून याचं काम होतं आहे। पुढच्या काळामध्ये अजून हे कामं होण्यासाठी जे काही निधी लागेल त्याचा पाठपुरावा मी या ठिकाणी करणार आहे आणि जे काही संभ्रम लोक पसरवत आहे ते कुठेही आपण शंका न ठेवता हे काम शेतकऱ्यांसाठी आहे आणि आपल्याच परिसरातल्या शेतकऱ्यांसाठी आहे। यात कुठली शंका आपण ठेवू नये एवढी विनंती करतो। सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्थापन झाल्यापासून आजवर सत्ता कायमच विरोधकांकडे होती, मात्र पहिल्यांदाच जिल्हा परिषद आपल्याकडे आली, त्यामुळे पंचायत समितीच्या माध्यमातून वैयक्तिक लाभाच्या योजना थेट नागरिकांपर्यंत पोहोचवता येऊन जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकास कामांना गती देता आली। त्यामुळे सार्वजनिक विकासासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची सत्ता आपल्या हातात असणं गरजेचं असून त्यासाठी एकजुटीनं काम करून पुन्हा 2016ची पुनरावृत्ती करून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची सत्ता द्या असं आवाहन देखील याप्रसंगी काळ्यांनी केलं। येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव।